तर नमस्कार मंडळी, वेलकम पॅडी टॉक्स मराठी. तर आपला विषय आजचा असा आहे की जो पुष्पा 2 जो रिलीज झाला आहे तेव्हापासून त्यानं जो धुमाकूळ घातला आहे, म्हणजे त्याचं या 3 दिवसाचं कलेक्शन 300 कोटी पार झालेलं आहे. म्हणजे आत्तापर्यंतच्या सगळ्यात म्हणजे फिल्म इंडस्ट्रीमध्ये आत्ताच्या सगळ्यात मोठा पिक्चर म्हटला तरी चालेल. पुष्पा 2 हा सगळ्यांचा रेकॉर्ड तोडतोय. रेकॉर्ड तोडले जातात. ॲक्च्युली RR2 त्याच्यानंतर आपला ॲनिमल या मूव्हीशी त्याला कंपेअर केलं जाते किंवा त्याच्यापेक्षाही याचं जे इन्कम आहे किंवा याची जी ग्रोथ आहे ती फार फास्ट होते. ॲक्च्युली मीडिया राईट्स हे वगैरे सगळं धरलं तर आत्तापर्यंत या मूव्हीने 500 कोटी बजेट होतं या मूव्हीचं, तर 1000 कोटीच्या वर याची कमाई झालेली आहे. आणि आता आम्ही काल मूव्हीसुद्धा बघून आलो. काल इव्हिनिंगच्या शोला गेलेलो, तर इतकी तुफान गर्दी, तिकीट सगळे बुक झालते, सोल्ड आउट झालते. गर्दीचा रेकॉर्ड तोडले जात आहेत. ॲक्च्युली पूर्ण बुकिंग आहे, प्री बुकिंग आहे. म्हणजे जर तुम्ही ऑन दी स्पॉट तिकीट घ्यायला तर तुम्हाला मिळत नाही, एवढी गर्दी आहे. आणि सगळे मूव्ही बघतात, म्हणजे सगळ्या एजचे लोक जे आहेत त्या मूव्हीला पसंत करतात. इतका असा 18+ कंटेंट त्यात काही नाही आहे. परत तुम्हाला बोलायला गेलं तर असं काही यूट्यूबर म्हणतात की काय म्हणू त्याला, की मारतोड जास्त आहे, ब्रुटल आहे, म्हणजे हात तोडल्या पाय. इतकं असं काही त्यामध्ये इतकंसं दाखवलेलं नाही आहे की बाबा एकदम हात तोडलेलं एकदम असं असं दिसतं. ॲक्च्युली नॉर्मल आहे, जे आपण इतर टी व्हीवर जे साऊथची मूव्ही बघतो तशा प्रकारचं आहे. पण थोडं त्यामध्ये जे अल्लू अर्जुननं ॲक्टिंग केलेली आहे किंवा जे लीड ज्यानं त्याने जे धरून ठेवलेले आहेत ज्या मूव्हीमध्ये, ते बघता पिक्चर एक नंबर आहे. मूव्हीला 100 आउट ऑफ 100 मार्क्स मिळत आहेत तिथे. पण झालंय असं, की जी आपली अंकिता, लाडकी अंकिता आहे, कोकण हार्टेड गर्ल, ती आपण तिला बघत आलोय, बिग बॉसपासून बघत आलोय किंवा इतर मुद्द्यातही तिला बोलताना बघत आलोय, की ती कॉन्ट्रोव्हर्सीशिवाय बोलतच नाही. तिचा काय प्रॉब्लेम आहे मला नाही कळत. आता तिने ह्या मूव्हीवर एक आपली प्रतिक्रिया दिली सोशल मीडिया थ्रू. तिने Instagramवर पोस्ट टाकले, की "बाबा रे, तुम्ही हा मूव्ही बघू नका. तुम्ही तुमचे पैसे वाया घालवू नका." आता ती असं का म्हणते मला नाही कळत. कारण ती म्हणते की पिक्चर ॲक्टिंग वाईज 100% 100ला 100 मार्क आहेत तिच्यामध्ये, की ॲक्टिंग पूर्ण सगळ्यांची चांगली आहे. सगळ्यांनी खूप चांगली ॲक्टिंग केली आहे. पण मूव्हीला स्टोरी नाही आहे. त्याला एक आधार नाही आहे कोणत्याही प्रकारचा, असं तिचं म्हणणं आहे. पण मला म्हणायचं आहे, की जर तू तो पर्सनली मूव्ही बघितला असशील, मूव्हीला पूर्ण ॲनलाईज केला असशील, तर त्या मूव्हीमध्ये भरपूर अशी रहस्य दडलेली आहेत. भरपूर असं जे आहे ब्लॅक म्हणजे त्याला म्हणू की क्युरिओसिटी वाढवून ठेवलेली आहे प्रेक्षकांची. आणि फर्स्ट जो आहे तो आहे उत्तमच आहे. त्याचा फर्स्ट पार्ट एक नंबरच आहे. त्यात काही वाद नाही. पण त्याच्यानंतर जो हा सेकंड पार्ट आलाय, तोही वाखाणण्याजोगा आहे. तोही एक नंबर आहे. आणि बघता स्टोरीमध्ये आपल्याला हसूसुद्धा आलं. स्टोरीमध्ये आपल्याला ॲग्रेशन बघायला मिळालं, ॲक्शन बघायला मिळालं, नेक्स्ट लेव्हलचं ॲक्शन बघायला मिळालं. आणि जी अल्लू अर्जुनची ॲक्टिंग होती त्यामध्ये तर काय बोलायचं. कारण असं ज्यावेळी एखादा कॅरेक्टर आपण प्ले करतो, त्यावेळी प्रेक्षक त्याला उचलून धरतातच. आता आपण बघितलं असेल तर कितीतरी प्रेक्षक असे आहेत, जे डाय हार्ड फॅन आहेत अल्लू अर्जुनचे, ते त्या पोशाखामध्ये जे साडीचा पोशाख आपण बघितला आहे, त्या पोशाखामध्ये ते थिएटरमध्ये पिक्चर बघायला येतात. तर मग आणखीन काय बघायचं आहे? मग आणखीन काय फॉलो करायचं आहे? तर हेच मला म्हणायचं आहे. आणि कोकण हार्टेड गर्लला हेच सांगायचं आहे, की जर आपल्याला एखादी गोष्ट पटत नसेल, तर ते आपल्यापर्यंतच ठेवा. त्याचे विचार असं सोशल मीडियावर मांडण्यासारखं आपण इतकं मोठं नाही झालेलो आहे. आपण अल्लू अर्जुनला जज करू, सुकुमारला जज करू, त्यांच्या क्रिएटिव्हिटीला जज करू, इतके आपण मोठे झालेलो नाही आहे. तर मला हेच सांगायचं आहे. आणि पिक्चर खूपच चांगला आहे. प्रेक्षकांना मी रिक्वेस्ट करेन की तुम्ही खरंच बघा आणि थिएटरला जाऊन बघा. कारण ती बघण्यात जी मजा आहे, क्राऊडमध्ये बघण्यात जी मजा आहे, ते चेअरिंग बघण्यात जी मजा आहे ना, ते घरी OTTवर वगैरे बघण्यात मजा नाही आहे. तर थिएटरला जाऊन बघा. खूप छान पिक्चर आहे. आणि कोकण हार्टेड गर्लला एकच सांगायचं आहे, की तुझे विचार आहेत, तुला पटत नाही आहे, ठीक आहे, काय हरकत नाही. असं अजून जणांना वाटतंय की मूव्ही खूपच क्रिंज आहे असं वगैरे, तर ठीक आहे, तुमची विचार तुमच्यापर्यंत ठेवा. कारण त्याचं सोशल मीडियाला काही घेणं देणं नाही आहे. आणि मग अशा पद्धतीनं तुम्ही ज्यावेळी पोस्ट करता, मग ऑब्व्हियसली तुम्हाला हेट पण मिळू शकतो. आणि व्ह्यूजसाठी पण तुम्ही केला असेल किंवा एक आपली काय म्हणू सोशल मीडियावर आपली एक नेहमी एक काय म्हणू त्याला, की एक सोशल मीडियावर कसं आहे, एक तर निगेटिव्ह बोललं जातं किंवा पॉझिटिव्ह बोललं जातं प्रसिद्धीसाठी, काही असू दे. तर त्यातला एक भाग असू शकतो असं मी म्हणेन. आणि खूपच चांगला आहे मूव्ही. आणि माझे विचार कसं वाटले, व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला त्याबद्दल तर तुम्ही नक्कीच कळवा कमेंटमध्ये. आणि चॅनलला सबस्क्राईब करा असेच कंटेंट बघण्यासाठी आणि अशाच अपडेट बघण्यासाठी. आणि आपण चॅनल मॉनिटाईज करण्याचे एक पाऊल लांब आहे, तेवढं हेल्प करा पॉझिटिव्ह म्हणजे मॉनिटाईज करण्यासाठी, जेणेकरून चॅनलला आपल्या मॉनिटाईज होईल आणि थोडेफार पैसे मिळतील, हेल्प होईल. सो धन्यवाद. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.